नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम, रासायनिक समीकरणे संतुलित करणे आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या मुद्द्यांचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही गेल्या वर्षी या प्रकरणाचा इयत्ता 9वी मध्ये पूर्वार्ध अभ्यासला आहे। तो भाग थोडासा आठवूया। पहा, या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत? पहा, आठवते का? मूलद्रव्ये धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारात येतात। हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 2 मध्येही अभ्यासले आहे। तर संयुगे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून तयार होतात व संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते, पण संयुगाचे गुणधर्म आणि घटक मूलद्रव्याचे गुणधर्म मात्र भिन्न असतात। दुसरा प्रश्न, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? हाही प्रश्न आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये अभ्यासला आहे। आयनिक बंध निर्माण करण्यासाठी मूलद्रव्यांच्या अणूने दिलेल्या किंवा स्वीकारलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येस मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात। किंवा मूलद्रव्ये आपली द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावते किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारते। त्या गमावलेल्या किंवा स्वीकारलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला सुद्धा मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात। उदाहरण पाहूया। मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 2। मॅग्नेशियम हे मूलद्रव्य बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन आपल्या नजीकच्या मूलद्रव्याला देईल आणि आपले अष्टक पूर्ण करेल। याचाच अर्थ मॅग्नेशियमची संयुजा आहे 2। तिसरा प्रश्न, विविध संयुगांची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? संयुगांची रेणुसूत्रे कशी लिहितात? विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्यांची संज्ञा व संयुजा जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला विविध संयुगांची रासायनिक रेणुसूत्रे लिहिता येतात। संयुगांचे रेणुसूत्र लिहिताना आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात व सूत्र लिहिताना संयुजांचा तिरकस गुणाकार करतात। आले लक्षात? तर आज आपण पाहूया रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय। तर रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणतात? तर ज्या प्रक्रियेत रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्याचे रूपांतर होऊन नवीन गुणधर्माची कायमस्वरूपी उत्पादिते तयार होतात। यालाच रासायनिक अभिक्रिया असे म्हणतात। उदाहरणार्थ पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे संयुग आहे। हायड्रोजन स्वतः जळतो तर ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, पण त्यापासून तयार होणारे पाणी हे संयुग मात्र आपण आग विझवण्यासाठी वापरतो। याचाच अर्थ संयुगातील घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म भिन्न असतात। पुढील तक्त्यामध्ये काही भौतिक व रासायनिक बदल दिलेले आहेत। आता भौतिक बदल म्हणजे काय? तर ज्या पदार्थांच्या भौतिक अवस्थांमध्ये म्हणजेच आकार यामध्ये बदल होतो किंवा जे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्यांना भौतिक बदल म्हणतात। आणि ज्या पदार्थामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन कायमस्वरूपी नवीन पदार्थ मिळतो त्याला आपण रासायनिक बदल म्हणतो।
आपण पुढील तक्ता अभ्यासूया. पहा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. कारण पुन्हा पाणी जर आपण फ्रीजमध्ये ठेवले तर पाण्याचा बर्फ तयार होतो, म्हणजे हा तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे. अन्न शिजणे हा रासायनिक बदल आहे. फळ परिपक्व होणे हा देखील रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. लक्षात येते ना? कारण या गुणधर्मामध्ये पुन्हा नवीन जो पदार्थ तयार होतो त्यापासून मूळचा पदार्थ आपल्याला मिळवता येत नाही. पाण्याचे बाष्पीभवन होणे हा मात्र भौतिक बदल आहे. तुम्ही हे उदाहरण पाहिले असेल. आपण जर पातेल्यामध्ये पाणी उकळलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने झाकण काढलं तर त्या ताटामध्ये साचलेलं पाणी खाली पडतं, कारण वाफ जाऊन ताटामध्ये जमा होते आणि पुन्हा थंड झाल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर होतं. पुढे जठरामध्ये अन्न पचणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संप्लवनशील पदार्थ शिकला असाल. डांबर गोळी हा संप्लवनशील पदार्थ आहे, त्यामुळे ती जर हवेत उघडी ठेवली तर आकार कमी कमी होत जातो. हा सुद्धा रासायनिक बदल आहे. शहाबादी फरशीवर किंवा कडाप्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. शहाबादी फरशीवर लिंबाचा रस पडला तर फसफसताना आपल्याला दिसतो, म्हणजे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. आणि शेवटचे उदाहरण, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. हा मात्र भौतिक बदल आहे. कारण उंचीवरून पडल्यामुळे वस्तू फुटली तर वस्तूचा केवळ आकार बदलतो, मात्र वस्तूच्या त्या काचेच्या गुणधर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. अशा रीतीने तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये तुम्ही जे भौतिक व रासायनिक बदल अनुभवता त्यांचे निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये नोंदी ठेवा. तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. प्रत्यावर्ती म्हणजे काय, तर तो पुन्हा पुन्हा होतो. उदाहरणार्थ, पाण्याला उष्णता दिली तर वाफेत रूपांतर होतं. वाफ थंड केली तर पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी थंड केले की पुन्हा बर्फात रूपांतर होते. म्हणजेच भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा बदल आहे. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते, त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. तर संघटन बदलणे म्हणजे काय, तर त्याच्या गुणधर्मात फरक पडतो. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडून येतात. उदाहरणार्थ, दुधाचे दही होणे. तर दुधामधील लॅक्टोज शर्करा आळते आणि लॅक्टिक आम्ल असलेलं दही तयार होतं. हा झाला कायमस्वरूपी बदल आणि यालाच काय म्हणतात, रासायनिक बदल, कारण यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आली. विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक अभिक्रिया ही एक अशी प्रक्रिया असते जी घडताना पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होते आणि नवीन पदार्थ तयार होतात, त्याच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतात. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारके असे म्हणतात. अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात. या उलट या अभिकारकांमध्ये संयोग होऊन जी नवीन आपल्याला पदार्थ मिळतात त्यांना उत्पादिते असे म्हणतात. उदाहरण पाहूया. आपण जर कोळशाचे हवेमध्ये ज्वलन केले तर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही झाली रासायनिक अभिक्रिया. या अभिक्रियेत कोळसा व ऑक्सिजन ही झाली अभिक्रियाकारके आणि तयार होणारं उत्पादित कार्बन डायऑक्साईड. लक्षात आले? आता आपण पाहूया रासायनिक समीकरणे. तर रासायनिक अभिक्रिया कृती 2मध्ये कॉपर सल्फेट या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. पहा, या रासायनिक अभिक्रियेची मांडणी शब्दामध्ये दिलेली आहे. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी बरोबर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. आता हे समीकरण शब्दांच्या स्वरूपात मांडलेले आहे, म्हणून या समीकरणाला शाब्दिक समीकरण असे म्हणतात.
हे समीकरण अजूनही जर संक्षिप्त रूपात आपल्याला मांडायचे असेल तर रासायनिक सूत्रांचा वापर करावा लागतो. पहा, रासायनिक सूत्रांचा वापर करून समीकरण मांडलेले आहे. कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 अधिक जस्ताची भुकटी Zn बरोबर झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 अधिक तांबे म्हणजेच कॉपर Cu. हे झाले रासायनिक समीकरण. शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण यामधील फरक लक्षात आला. ज्या समीकरणामध्ये केलेली मांडणी शब्दांच्या स्वरूपात असते ती शाब्दिक समीकरण आणि समीकरणातील मांडणी रासायनिक सूत्रांच्या स्वरूपात असते ते रासायनिक समीकरण. आता या 2 नंबरच्या रासायनिक समीकरणामध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक यांनी अभिक्रियेमध्ये भाग घेतला म्हणजे ही झाली अभिक्रियाकारके. झिंक सल्फेट आणि कॉपर हे नव्याने तयार झाले म्हणजे ही झाली उत्पादिते. आता पाहूया रासायनिक समीकरणांचे लेखन कसे करायचे. आपण यापूर्वीच आत्ता रासायनिक अभिक्रिया पाहिलेली आहे. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. आपण आत्ताच कॉपर सल्फेट आणि झिंकची अभिक्रिया पाहिली. CuSO4 अधिक Zn हे डाव्या बाजूला लिहिले होते. तर तयार होणारी उत्पादिते झिंक सल्फेट आणि Cu ही उजव्या बाजूला होती म्हणजेच अभिक्रियाकारके डाव्या बाजूला आणि उत्पादिते उजव्या बाजूला. अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने बाण दाखवला जातो आणि हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशाही दर्शवतो. रासायनिक समीकरणाच्या लेखनातील दुसरी पायरी. जर अभिक्रियाकारके 2 किंवा त्याहून अधिक असतील तर त्यांच्यामध्ये अधिक चिन्ह देतात. त्याचबरोबर उत्पादिते सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा अधिक असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा अधिक चिन्ह देतात. तुम्ही समीकरण 2चे निरीक्षण करा. CuSO4 आणि Zn या अभिक्रियाकारकांमध्ये अधिक चिन्ह दिलेले आहे तर ZnSO4 आणि Cu या 2 उत्पादितांमध्ये सुद्धा अधिक चिन्ह दिलेले आहे. तिसरी पायरी. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण जर बनवायचे असेल तर त्यामध्ये अभिक्रियाकारकांच्या आणि उत्पादितांच्या अवस्थांची नोंद केली जाते. म्हणजे कसे? जर वायुरूप असतील, अभिक्रियाकारके वायुरूप असतील तर कंसामध्ये गॅस म्हणजे G लिहितात. द्रवरूप असतील तर लिक्विड म्हणजे कंसामध्ये L लिहितात. आणि स्थायीरूप असतील तर सॉलिड म्हणजेच कंसामध्ये S लिहितात. जर उत्पादितामध्ये वायुमुक्त होत असेल तर वरच्या दिशेने बाण दाखवला जातो आणि अवक्षेप तयार होत असेल तर खालच्या दिशेने बाण दाखवला जातो. याचबरोबर अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते यांचे जर पाण्यातील द्रावण असेल तर त्या द्रावणाला जलीय द्रावण म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतात. आणि म्हणून ते जलीय द्रावण दाखवण्यासाठी कंसामध्ये AQ अशी अक्षरे लिहिण्याची पद्धत आहे. आपण पुढील समीकरण अभ्यासूया. कॉपर सल्फेट कंसामध्ये ॲक्वियस लिहिले याचाच अर्थ कॉपर सल्फेटचे पाण्यातील द्रावण अधिक झिंक S म्हणजे ते स्थायीरूप अवस्थेमध्ये आहे. तयार होणारे झिंक सल्फेटसुद्धा ॲक्वियस आहे म्हणजे झिंक सल्फेटचे पाण्यातील द्रावण तयार होईल आणि कॉपर Cu म्हणजेच तांब्याचे स्थायीरूप अवस्थेतील कण बाजूला होतील. पुढची चौथी पायरी. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोणाचे चिन्ह दाखवतात. तर हा त्रिकोण उष्णता दर्शवतो. उदाहरण पहा. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी. जर चुनखडीला उष्णता दिली तर काय तयार होतं? CaO कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनखडी तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड हा वायुमुक्त होतो. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट स्थायीरूपात असल्यामुळे कंसामध्ये S लिहिलेले आहे. आपण रासायनिक अभिक्रियेत उष्णता देणार आहोत म्हणून बाणाच्या वरती त्रिकोण दाखवलेला आहे. चुनखडी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड ही पण स्थायीरूपात असेल म्हणून S लिहिलेला आहे आणि कार्बन डायऑक्साईड वायू असल्यामुळे वरच्या दिशेने बाण दर्शवलेला आहे. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यामध्ये जर अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडत असेल तर ती अभिक्रिया कशी लिहायची? पहा. कॉपर सल्फेट ॲक्वियस म्हणजे जलीय द्रावण अधिक झिंक हे स्थायीरूपात आहे.
यापासून झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होते, तांब्याचे कण सुटे होतात आणि अधिक उष्णता, याचाच अर्थ या रासायनिक अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते. विद्यार्थी मित्रांनो, अभिक्रिया क्रमांक 4 आणि 5चे नीट निरीक्षण करा. अभिक्रिया क्रमांक 4मध्ये उष्णता ग्रहण केली जाते, म्हणजे उष्णता दिली जाते. याला उष्माग्राही अभिक्रिया असंही म्हणतात, ते तुम्ही पुढे अभ्यासणार आहात. तर अभिक्रिया क्रमांक 5मध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, यालाच उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात, हेही तुम्ही पुढे अभ्यासणार आहात. 5वी पायरी, अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रिया दर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शविल्या जातात. उदाहरण पाहूया. वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती तूप तुम्ही पाहिले असेल. तर हे वनस्पती तूप वनस्पती तेलाची निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर अभिक्रिया करून तयार केली जाते. पहा रासायनिक समीकरण. वनस्पती तेल ते द्रवरूप अवस्थेत असते म्हणून एलने दर्शवलं आहे, अधिक हायड्रोजन हा वायू आहे म्हणून जी लिहिलं आहे. निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात 60°C ही अभिक्रिया होणार आहे म्हणून बाणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला 60°C आणि निकेल हा उत्प्रेरक लिहिलेला आहे. ही अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. आता वनस्पती तूप हे स्थायी रूपात असते म्हणून कंसामध्ये एस लिहिलेलं आहे. उत्प्रेरक म्हणजे काय हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. तर उत्प्रेरकाची व्याख्या मी तुम्हाला सांगते. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, परंतु त्या पदार्थात कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात. अभिक्रिया कारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरण पहा. तांब्याची सहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर काय तयार होतं? तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. पहा, कॉपर हा स्थायी रूपात आहे म्हणून कंसात एस लिहिलेला आहे. सहत नायट्रिक ॲसिडबरोबर अभिक्रिया होते. तो सहत हा शब्द खाली दर्शवलेला आहे. या अभिक्रियेमध्ये काय तयार होतं? तर तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. तर कॉपर नायट्रेट हे जलीय द्रावण ॲक्वियस लिहिलेले आहे. नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू आहे, गॅस, आणि या अभिक्रियेमध्ये पाणी तयार होते, त्याच्यामध्ये कंसात एल दर्शवलेले आहे. परंतु याच तांब्याची जर विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर काय होतं? नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. पहा, अभिक्रिया 7 आणि 8 यामध्ये फरक काय आहे? रासायनिक अभिक्रिया 7मध्ये सहत नायट्रिक ॲसिडचा उपयोग केलेला आहे, तर अभिक्रिया क्रमांक 8मध्ये विरल नायट्रिक ॲसिडचा उपयोग केलेला आहे. या ठिकाणी नायट्रिक ॲसिड विरल असल्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादितामध्ये फरक पडला. याचाच अर्थ रासायनिक अभिक्रिया कारकाच्या सहतीवर देखील अवलंबून असते. या ठिकाणी हा प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये करून पाहू शकता. पहा, सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराईड बरोबर रासायनिक अभिक्रिया केली तर काय तयार होतं? सोडियम क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम नायट्रेट तयार होते. या ठिकाणी शंकुपात्रामध्ये सोडियम क्लोराईडचे द्रावण घेतलेले आहे आणि परीक्षा नळीत सिल्वर नायट्रेटचे द्रावण घेऊन ती परीक्षा नळी शंकुपात्रामध्ये अशीच उपडी ठेवलेली आहे. त्याचे वजन केले. त्यानंतर शंकुपात्र थोडेसे तिरपे करून परीक्षा नळीतील सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये मिसळले. त्यावेळी काय झालं? तर पांढऱ्या रंगाचा सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप तयार झाला. त्यामुळे दुसऱ्या शंकुपात्रामधील द्रावण तुम्हाला रंगहीन दिसते. आणि पुन्हा
त्या शंकुपात्राचे वजन केले. काय आढळून आले? तर दोन्ही वजने सारखी आहेत, वजन बदलले नाही. अभिक्रियाकारकांचे जे वजन होते तेच वजन आपल्याला उत्पादिताचे सुद्धा दिसून येते. असे का झाले? विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमानाच्या अक्षयतेच्या नियमानुसार रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके व उत्पादिते यांचे वस्तुमान सारखेच असते. त्यामुळे सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईडच्या द्रावणाचं जे वजन होतं तेच वजन सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेटच्या द्रावणाचे आपल्याला पाहायला मिळाले. रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. आता संतुलित समीकरण म्हणजे काय ते पाहूया. मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच आहे असे दिसते. आता हे कुठे दिसते? तर समीकरण क्रमांक 9. कॉपर सल्फेट आणि झिंक यांची जर रासायनिक अभिक्रिया केली तर झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं. ही पूर्वीची अभिक्रिया झाली. तर 9 नंबरची अभिक्रिया काय आहे? तर सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराईड बरोबर अभिक्रिया केली, जी आपण आत्ताच पाहिली. तर सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम नायट्रेटचे द्रावण तयार होते. पहा, या ठिकाणी या समीकरणातील अभिक्रियाकारकामधील सर्वच मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या मोजा आणि उत्पादितामधीलही अणूंची संख्या मोजा आणि तक्ता 3.5 पूर्ण करा. तर आपण व्याख्या पाहूया. अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्ये इतकीच असेल तर त्या समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. परंतु अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या आणि उत्पादितामधील अणूंची संख्या जर समान नसेल तर त्या समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. तर समीकरण संतुलित कसे करायचे ते आपण अभ्यासूया. अभिक्रिया पहा. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड बरोबर सोडियम सल्फेट अधिक पाणी. तर अभिक्रिया संतुलित करण्याच्या या ज्या पायऱ्या आहेत त्यालाच प्रयत्न प्रमाद पद्धती असे म्हणतात. आता पायरी 1, रेणुसूत्रांचा वापर करून हेच शाब्दिक समीकरण आपण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH अधिक सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच H2SO4 बरोबर सोडियम सल्फेट Na2SO4 अधिक पाणी म्हणजेच H2O. ही झाली पहिली पायरी. आता आपल्याला या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या आणि उत्पादितामधील अणूंची संख्या बाजूच्या चौकटीमध्ये दिलेली आहे. पहा, अभिक्रियाकारकामध्ये 1 सोडियम आहे, 5 ऑक्सिजन आहेत, 3 हायड्रोजन आहेत आणि 1 सल्फर आहे. तर उत्पादितामध्ये 2 सोडियम आहेत, 5 ऑक्सिजन आहेत, 2 हायड्रोजन आहेत आणि 1 सल्फर आहे. म्हणजेच अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यामध्ये ऑक्सिजन आणि सल्फरची संख्या समान आहे, पण सोडियम आणि हायड्रोजनची संख्या भिन्न आहे. त्यामुळे ही भिन्न असलेली संख्या आपल्याला समान करून घ्यावी लागेल, कारण समीकरण नंबर 10 हे असंतुलित समीकरण आहे. तर ते संतुलित करण्यासाठी त्यामधील अणूंची संख्या आपल्याला सारखी करावी लागेल. पहा, दुसरी पायरी. 2 बाजूंना सर्व मूलद्रव्यांची अणुसंख्या समान नाही, म्हणजेच हे समीकरण संतुलित नाही. आता तिसऱ्या पायरीमध्ये काय केले? तर सुरुवातीला असणाऱ्या अभिक्रियाकारकामधील अणूंची संख्या, आता सुरुवातीला सोडियमची संख्या 1 होती आणि उत्पादिताची संख्या 2 होती. तर समीकरणाचे संतुलन करण्यासाठी आपण रेणुसूत्रामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. मग काय केले? तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOHच्या पुढे 2 हा सहगुणक लिहिला. तर सोडियमची संख्या काय होईल? 2 होईल आणि सोडियम संतुलित होतील. याचप्रमाणे सोडियम अणुसंख्या 2 करण्यासाठी NaOHचे सूत्र
बदलून Na2OH असे आपल्याला करता येत नाही. म्हणून NaOHला 2 हा सहगुणक आपण लावला. हे केल्यानंतर तयार होणारे समीकरण पहा. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. आता सोडियम संतुलित झाले, पण पुन्हा ऑक्सिजनची संख्या बदलली. आता अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजन 6 झाले आणि उत्पादितामध्ये ऑक्सिजन 5 आहेत. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनही संतुलित करावी लागतील. मग ऑक्सिजन संतुलित करण्यासाठी काय केले, तर उत्पादितामध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे, म्हणून H2Oच्या पुढे 2 हा सहगुणक लिहिला. तो 2 सहगुणक लिहिल्यामुळे सोडियम आणि ऑक्सिजन दोघांचीही संख्या समान झाली. परंतु हायड्रोजन सुरुवातीला अभिक्रियाकारकामध्ये 4 होते आणि उत्पादितामध्ये 2च होते. आता H2Oच्या पुढे 2 लिहिल्यामुळे त्यांची संख्यासुद्धा, हायड्रोजनची संख्यासुद्धा काय झाली, वाढली आणि ती 4 झाली. म्हणजेच अभिक्रिया संतुलित झाली. तर संतुलित समीकरण पुन्हा पाहूया. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2 H2O. आले का लक्षात? तुम्ही पुन्हा एकदा नीट अभ्यासा आणि समीकरण संतुलित कसे करायचे ते पहा. या ठिकाणी जरा डोके चालवा. यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिकारकापासून नवीन पदार्थ म्हणजे उत्पादित मिळतात. हे आपण आत्ता रासायनिक अभिक्रियेत पाहिले. हे होताना अभिकारकांमधील रासायनिक बंध तुटतात आणि नवीन रासायनिक बंध उत्पादितामध्ये तयार होतात. या पाठात आपण या अभिक्रियांचा सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार रासायनिक अभिक्रियांचे प्रमुख 4 प्रकार पडतात. हे नीट लक्षात ठेवा. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. तर संयोग त्याच्या नावामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे. संयोग अभिक्रिया म्हणजे काय, तर ज्या रासायनिक अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित मिळते त्या रासायनिक अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण पहा. समीकरण क्रमांक 12. अमोनियाची हायड्रोजन क्लोराईड बरोबर अभिक्रिया होऊन अमोनियम क्लोराईड हा एकच उत्पादित मिळते. म्हणजेच 2 अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एक उत्पादित तयार होते. दुसरे उदाहरण. मॅग्नेशियमची फीज जर हवेत जाळली किंवा ऑक्सिजन समवेत जाळली तर मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची पूड तयार होते. या ठिकाणी सुद्धा 2 अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा संयोग अभिक्रियेची व्याख्या अभ्यासूया. ज्या रासायनिक अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार होते त्या रासायनिक अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. ही संयोग अभिक्रियेच्या उलट आहे. या ठिकाणी एका अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. म्हणजे व्याख्या कशी होईल, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या रासायनिक अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण पहा. साखरेला जर उष्णता दिली तर कार्बन तयार होतो आणि पाण्याचे रेणू बाजूला सुटे होतात. म्हणजेच एका अभिक्रियाकारकांपासून 2 उत्पादिते तयार झाली, म्हणून हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे. कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर चुनकळी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. इथे सुद्धा एका अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते मिळतात. तिसरी अभिक्रिया. हायड्रोजन पेरॉक्साईडचे मंद गतीने रासायनिक अभिक्रिया होऊन पाणी आणि ऑक्सिजन वेगळे होतात. ही सुद्धा अपघटन अभिक्रिया आहे, कारण हायड्रोजन पेरॉक्साईड या एका अभिक्रियाकारकापासून आपल्याला 2 उत्पादिते मिळतात. हे झाले अपघटन. आता आपण विद्युत अपघटन म्हणजे काय ते पाहूया.
जर आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला तर पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असे म्हणतात. आता नैसर्गिक अपघटन पाहूया. निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन प्रक्रिया होत असतात. उदाहरणार्थ सेंद्रिय कचऱ्याचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होते आणि त्यापासून खत, जैविक वायू तयार होतो. यालाच आपण बायोगॅस असेही म्हणतो. तर हे झाले नैसर्गिक अपघटन. रासायनिक अभिक्रियेचा तिसरा प्रकार विस्थापन अभिक्रिया. तर विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अधिक अभिक्रियाशीलतेचे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेतील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याला बाजूला सारून त्याची जागा घेते, त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. यासाठी आपण पाठीमागे अभ्यासलेले उदाहरण पाहू. कॉपर सल्फेट आणि झिंक यांची जर रासायनिक अभिक्रिया केली तर झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होते. म्हणजेच कॉपर सल्फेटमधील कमी अभिक्रियाशील कॉपरला विस्थापित करून झिंक हा त्याची जागा घेतो आणि झिंक सल्फेट तयार होते. या ठिकाणी होणारी जी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया आहे विस्थापन अभिक्रिया. आणि शेवटचा प्रकार दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तुमच्या पुस्तकातील रासायनिक अभिक्रिया क्रमांक 9 पहा. सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रासायनिक अभिक्रिया होते. सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप मिळतो आणि सोडियम नायट्रेटचे द्रावण तयार होते. म्हणजेच AgNO3 अधिक NaCl बरोबर AgCl हा अवक्षेप आहे म्हणून खालच्या दिशेने बाण दाखवलेला आहे, अधिक NaNO3. तर या ठिकाणी NO3 ची जागा क्लोरीन घेतो आणि क्लोरीनच्या जागेवर NO3 जातो. म्हणजेच आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप मिळतो. म्हणून या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आपण एक उदाहरण पाहूया. बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेट घातले. ही कृती तुमच्या पुस्तकामध्ये कृती क्रमांक 3 आहे, ती तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत करून पहा. बेरियम सल्फेट म्हणजेच BaSO4 अधिक पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 यांची रासायनिक अभिक्रिया केली तर बेरियम क्रोमेटचा अवक्षेप तयार होतो आणि पोटॅशियम सल्फेट मिळते. तर तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग पिवळा असतो आणि अवक्षेपाचे नाव आहे बेरियम क्रोमेट BaCrO4. ही रासायनिक अभिक्रिया खूप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. BaSO4 प्लस K2CrO4 बरोबर BaCrO4, K2ची जागा बेरियम घेतो आणि बेरियमच्या जागेवर K2 जातो. म्हणजेच BaCrO4 अधिक K2SO4 ही झाली रासायनिक अभिक्रिया. तुमच्या लक्षात आले का? या ठिकाणी आयनांची अदलाबदल झाली. बेरियम पोटॅशियमच्या जागेवर गेला आणि पोटॅशियम बेरियमच्या जागेवर आला. मग या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिले बेरियम क्रोमेटचा अवक्षेप तयार होतो, म्हणजे आयनांची अदलाबदल ही झाली आणि अवक्षेप तयार झाला, म्हणून ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. या ठिकाणी आपण शिकलेल्या भागावर काही सराव प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू